अकोला पोलीस स्टेशन डाबकी रोड हद्दीत खुनाचे गुन्ह्यातील आरोपी डायल 112चे माहितीवरून अवघ्या 10 मिनिटात जेरबंद। महाराष्ट्र अकोला रिपोर्टर गणेश वाडीकर, चाणक्य न्यूज चॅनल इंडिया अकोला। तर हकीकत अशा प्रकारे आहे की दिनांक 17/5/2026 रोजीच्या सकाळी 8:15 सुमारास श्री राजेश साखरे राहणार जकातनाका पोलीस स्टेशन डाबकी रोड अकोला यांनी डायल 112 वर कॉल करून माहिती दिली की त्यांच्या किराणा दुकानासमोर एका इसमाने एका महिलेला चाकूने वार करून गंभीर जखमी केले आहे। अशा दिलेल्या माहितीवरून डायल 112 यांनी सदर माहिती पोलीस स्टेशन डाबकी रोड येथील बीट मार्शल क्रमांक 2 MDT वरील पोलीस अंमलदार सचिन कोसे यांना सदरची माहिती देऊन त्यांनी सदर माहितीला प्राधान्य देऊन प्राप्त माहितीप्रमाणे तात्काळ बीट मार्शल क्रमांक 1 याला सोबत घेऊन घटनास्थळी जाऊन जखमी मंदा दीपक गुड्डे वय वर्ष 45 या महिलेला तात्काळ उपचाराकरिता शासकीय रुग्णालय गाठले आणि तात्काळ आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला हजर केले। सदर कार्यवाही ही बीट मार्शल क्रमांक 1 आणि 2 वरील पोलीस अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोसे, 1204 पोलीस कॉन्स्टेबल अजय शेळके, बिल्ला नंबर 26 पोलीस स्टेशन डाबकी रोड अकोले यांनी माहिती प्राप्त होतात 10 मिनिटांच्या आत घटनास्थळी पोहोचून उपस्थित जनसमुदायाच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले। सदर प्रकरणी जखमी महिला नामे सौ मंदा दीपक गुड्डे वय वर्ष 45 राहणार जकातनाका ही मरण पावली आहे। त्यामुळे आरोपी नामे दीपक दगडू गुड्डे वय वर्ष 50 राहणार कलोरी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यांना ताब्यात घेऊन त्यामुळे आरोपी नामे दीपक दगडू गुड्डे वय वर्ष 50 राहणार कलोरी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यांना ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा क्रमांक 303-26 कलम 103(1) भारतीय न्याय संहिता प्रमाणे नोंद करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक अंधारे हे करत आहेत।